गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू WCTC बुलढाणा. आज आपण पाहूयात आर्टिकल काउंटरला कसे बुक होतात ते. तर सर्वप्रथम काउंटर पी ने आपण लॉग इन करायचं. जो कोणी काउंटर पी आज कामावर असेल त्यांनी आपल्या यूजर आय डीने लॉग इन करायचं. आता एक यूजर आहे, आपण त्याचा घेतला आहे, त्यांनी आपण लॉग इन झालो. या ठिकाणी बुकिंग सोल्युशन्स आणि बुकिंग सोल्युशन्समध्ये काउंटर ऑपरेशन्स नावाच्या कार्ड्समध्ये आपण जायचं. इथे आपण बघू शकतो बुकिंग सोल्युशनच्या जवळच बरेचसे कार्ड्स या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यामध्ये क्विक बुक डोमेस्टिक नावाचे कार्ड्स आहे, याला आपण क्लिक करायचं. क्विक बुक त्याच्या अर्थामध्ये समजते की जे आर्टिकल आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते फास्ट पद्धतीने ते बुक होऊ शकेल. याच्यामध्ये रजिस्टर असतील, स्पीड असतील किंवा पार्सल्स असतील जे वारंवार बुक होतात काउंटरला, तर त्यांच्या अनुषंगानं आपण त्या ठिकाणी हे जे आर्टिकल आहे ते बुक करू शकणार आहोत. आता आपण त्याला तिथे क्लिक केलं आहे. क्विक बुकमध्ये आल्यानंतर आपण पाहू शकतो आपल्यासमोर जो एक फॉर्म आलेला आहे तो फॉर्म आपल्याला भरायचा आहे. याच्यामध्ये आपण जर का पाहिलं तर या ठिकाणी बुकिंग रेफरन्स आय डी जनरेट झालेला आहे. हा अतिशय महत्त्वाचा आहे. जोपर्यंत हा बुकिंग रेफरन्स आय डी जनरेट होत नाही तोपर्यंत आपण बुकिंग करायचीच नाही आहे खरं तर. म्हणजे ॲक्च्युली हा टेम्पररी आय डी आहे. जोपर्यंत ते आपण आर्टिकल पूर्ण बुक होत नाही तोपर्यंत सगळं जे वर्क आहे या टेम्पररी आय डीवरती जमा राहणार आहे. या ठिकाणी सेंडर मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे. हा जर आपला रेग्युलर कस्टमर असेल तर जसंही आपण नंबर टाकू तर त्याचा जो काही सेव्ह केलेला रेट आहे तो ऑटोमॅटिक आपल्याला येईल. आता हा आपला नवीन कस्टमर नाही आहे, पहिल्यांदाच काउंटरला आला आहे, वॉक इन कस्टमर आहे असं आपण कन्सिडर करू. त्यानंतर या ठिकाणी रिसिव्हर पिनकोड विचारतो येतो. आपण या ठिकाणी रिसिव्हर पिनकोड टाकू. जसंही रिसिव्हर पिनकोड टाकू तर या पिनकोडला असलेली जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आपल्यासमोर डिस्प्ले होईल. याच्यामध्ये बुलढाणा HOचा आय डी आलेला आहे, आपण याला टिक केलं आहे. आता या ठिकाणी जर का आपण दुसऱ्या ऑफिसचा आय डी टाकला की ज्याला ब्रांच ऑफिसेससुद्धा आहेत तर ते ब्रांच ऑफिसेससुद्धा कसे दिसतात ते आपण बघूया. फॉर एक्झाम्पल आपण चैतन्यवाडीचं आर्टिकल आहे असं आपण ठरवूया. या ठिकाणी जसंही आपण 443002 टाकला आपण पाहू शकतो की चैतन्यवाडी आणि त्याचे सगळे सब ऑफिसेस या ठिकाणी आलेले आहेत. तर आपण भादोल्याचा आर्टिकल आहे असं आपण कन्सिडर करूया. आपण हा BO सिलेक्ट केला. त्यानंतर वेट इन ग्राम्स, साधारणतः ते आर्टिकल किती ग्रामचं आहे तर 50 ग्रामचा आहे. या ठिकाणी फेच वेटचा ऑप्शन आहे. ज्यावेळेस काउंटरला आपल्या वेइंग मशीन जर का कनेक्ट असेल तर त्या केसमध्ये आपण याला फेच वेटसुद्धा करू शकणार आहोत, जेणेकरून ते जे वेट आहे ते ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी येईल. आपल्याला मॅन्युअली टाकण्याची गरज नसणार. सध्या वेइंग मशीन नाही आहे म्हणून आपण ते वेट टाकलं आहे. या ठिकाणी आपण रजिस्टर लेटरला क्लिक करूया. रजिस्टर लेटरला क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो की खाली जो फॉर्म आलेला आहे त्यामध्ये आपल्या डिटेल्स टाकायचे आहेत. आता मी या ठिकाणी डिटेल्स टाकतो आहे. फॉर एक्झाम्पल हे जे नाव आहे त्यांचा जो पत्ता आपण भादोला घेतलेला आहे म्हणून भादोला आपण टाकतो. ज्या ठिकाणी स्टार आहेत त्या फील्ड ज्या आहेत त्या कंपल्सरी आहेत, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा इथं आपण पिनकोड टाकून सर्च करतो. या ठिकाणी जसे आपण तो पिनकोड सिलेक्ट करू पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या ऑटोमॅटिक त्या ठिकाणी येतील. ईमेल असेल तर ठीक, नसेल तरी हरकत नाही, ऑप्शनल आहे ते. यानंतर GSTN, एखादा कस्टमर जर का कॉर्पोरेट कस्टमर वगैरे असेल त्याच्याकडे जर का GSTN असेल आणि जर का त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट घ्यायचं असेल तर त्याचा GSTN नंबरसुद्धा आपण या ठिकाणी टाकू शकतो. त्यानंतर आपण पाहू शकतो की या ठिकाणी छोटीशी एक टिक आहे, सेव्ह ॲड्रेस. सेव्ह ॲड्रेसला जर का आपण क्लिक केलं तर आतापर्यंत जो काही आपण ॲड्रेस टाकला हा आपला ॲड्रेस बुकमध्ये सेव्ह होईल. याला आपण टिक करूया. जसंही आपण त्याला टिक करू या ठिकाणी त्याचा मोबाईल नंबर आलेला असेल, त्याला एक OTP जाईल आणि त्यांच्या जवळचा जो OTP आहे कस्टमरकडनं तो आपण घेऊन या ठिकाणी टाकायचा. आता ट्रेनिंग एन्व्हायरमेंट आहे म्हणून आपण त्याला OTP घेतला आहे आणि तो OTP व्हेरीफाय झाल्यानंतर असा मेसेज येईल, OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली, आणि यांचा जो काही ॲड्रेस आहे हा मग आता आपल्या डेटाबेसमध्ये सेव्ह झाला आहे. अशा रीतीने आपण हा सेंटरचा ॲड्रेस टाकला आहे. आता रिसिव्हरचा ॲड्रेस आपल्याला टाकायचा आहे. रिसिव्हरचा ॲड्रेस आपण अशी कल्पना करूयात की हा जो आहे रिसिव्हर हा आपल्याला हा सुद्धा तिथलाच आहे. या ठिकाणी आपण पिनकोड टाकला. त्या ठिकाणी सुद्धा तसंच ईमेल आणि GSTN असेल तर GSTN सुद्धा आपण टाकू शकतो. यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो आता यानंतर बारकोड जे आहेत आपल्याला ते सिस्टममधूनच जनरेटेड होणार आहेत. IT 2.0चं ते एक फीचरच आहे. तर या ठिकाणी हे जे जनरेट बारकोडचा जो त्यांनी रेडिओ बटन दिलेला आहे याला जसंही आपण क्लिक करू तर त्या ठिकाणी आपला जो काही बारकोड आर्टिकल बारकोड तो त्या ठिकाणी जनरेट झालेला असेल आणि त्यानंतर आपल्याला याला सबमिट करायचं आहे. सबमिट करायच्या अगोदर आपण पाहू शकतो लेफ्ट हँड साईडला बेस रेट, रजिस्ट्रेशन चार्जेस, त्याच्यानंतर टोटल विदाऊट टॅक्स,
आफ्टर CGST HGST टोटल किती व्हॅल्यू होते ती आपल्याला आपण या ठिकाणी पाहू शकतो. टोटल नेट अमाऊंट राऊंडेड ऑफ करून 38 रुपीज आपल्याला त्यांच्याकडनं घ्यायचे आहेत. या ठिकाणी आपण सबमिट करायचं आहे. जसंही आपण सबमिट बटन करू खाली एक पॉपअप मेसेज जनरेट होईल, सबमिटेड सक्सेसफुली. आणि आता आपण बघू शकतो हे जे आहे आर्टिकल हे कार्ड्समध्ये गेलेलं आहे. या कार्ड्सला जर का आपण क्लिक केलं तर जे आर्टिकल आपण बुक केलं ते या ठिकाणी आपण पाहू शकतो. जर का काही चेंजेस असतील किंवा चुकीचं आर्टिकल बुक झालं असेल तर आपण इथे डिलीटला क्लिक करून ते डिलीटही करू शकतो. ठीक आहे. आता हे आर्टिकल ठीक आहे. आता कस्टमरकडून आपल्याला पेमेंट कलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपण पेमेंटला जायचं आणि कॅश किंवा QR कार्डच्या माध्यमातून आपण हे पेमेंट घेऊ शकतो. आता हे कॅशचा आर्टिकल आहे म्हणून आपण कॅशला कन्फर्म करूया. 38 रुपीज कन्फर्म करायचे आणि त्याला जसे आपण सबमिट करू त्यानंतर आपल्याला कस्टमरला जी काही पावती द्यायची आहे तर ती डॉट मॅट्रिक्स प्रिंटची सध्या पावती दिली समजा त्याला आपण तरी चालेल. या ठिकाणी आपण डॉट मॅट्रिक्सला क्लिक केला आणि त्याच्यानंतर ती पावती त्या ठिकाणी निघेल. आता याला प्रिंटर अटॅच नसल्यामुळे त्यांनी तसं आपण याला PDF मध्ये सेव्ह करूया. या ठिकाणी आपण पाहू शकतो जशी आपली ट्रेडिशनल पावती निघते सध्याच्या सिनेरिओमधली तशाच पद्धतीची पावती आहे. या ठिकाणी खाली ऑप्शन्स विचारतो तो की ह्या ज्या रिसिप्ट आहेत त्या प्रिंटेड सक्सेसफुली आहेत की नाहीत. आपण जर कायला येस केलं तर हे आर्टिकल बुक होऊन जाईल. आपण जर का नो केलं तर पुन्हा त्याची रिप्रिंट निघेल. ठीक आहे. आपण याला नो म्हटलं. आता आपण बघू शकता पुन्हा प्रिंट आली. आता आपण जसं याला येस सक्सेसफुल म्हणू त्यानंतर ते हे जे आर्टिकल आहे पुन्हा रिप्रिंट होणार नाही. याच्यामध्ये थर्मलमध्ये सुद्धा ऑप्शन्स आहेत. कस्टमरच्या रिसिप्ट्स किंवा आर्टिकल्स वगैरे कस्टमर रिसिप्ट्स वगैरे आपण या ठिकाणी बघू शकतो. यामध्ये QR आणि बारकोडसुद्धा काढता येईल. कस्टमर रिसिप्ट्स आणि लेबल्स, मल्टिपल आर्टिकल रिसिप्ट्स असे बरेचसे प्रकारचे त्यांनी दिलेले आहेत. एक कस्टमर रिसिप्ट आपण पाहून घेऊया. याला जसंही आपण प्रिंट करू PDF मध्ये आपण सेव्ह केलेले आहेत ते आपण बघू शकतो. तर हे कस्टमर रिसिप्ट आणि लेबल ह्या दोन्ही आपण या ठिकाणी बुक केलेले आहेत. तर अशा पद्धतीनं हे आपण आर्टिकल या ठिकाणी बुक करू शकतो. तर धन्यवाद.